शायर केले भारी केले राजापूरला शोभेल राज्याला शोभेल अशी बारी केली नाच गोळा बारी शास्त्राचा भाग. पण मला एकच गोष्ट आठवली भुवाने एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच नाही 6 प्रश्नाचे उत्तर 6 उत्तर दिली. ते गाणं आठवलं तुम बम बम करावं आणि बाजूला सरावं बुवा अहो बम बम करावं तुम्ही बाजूला सरावं 6 उत्तर देऊन मी तुम्ही खोटा ठरावं पुढच्या येळाला अधिक उत्तर देऊन बघावं. लढ्या बुवा एकावर 6 प्रश्नाचे उत्तर पहिल्यांदा बघितले 1 ते 5 पर्यंत आमचा लढ्या बुवाने दिले आहे आमच्या सोबत देवाने दिले आहे. पण बुवा तुम्ही जसं म्हणालात आमच्या ग्रंथामध्ये एकच उत्तर आहे आमच्या पण ग्रंथात एकच उत्तर आहे तुमचं उत्तर आमच्या ग्रंथानुसार भेटत होतं नाही. आणि पुढचा भाग गाव्या तर बुवाने एक बोललं ते म्हणतात हा बाईच्या लवड्यात कसा ग्रुप पडला चांगला विषय आहे शास्त्राचा आहे पण गमतीचा म्हणून मी एक काय देतो अरे करायची वटवट भारी झटपट आज कशी जिरली अरे करायची वटवट भारी झटपट आज कशी जिरली अरे थंडीन बाई कुडकुडीन गिरल्यात हो शिरली थंडीन बाई कडकड हो गिरल्यात हो शिरली थंडीन बाई कडकड हो गिरल्यात हो शिरली थंडीन बाई कडकड हो करायची वटवट भारी झटपट आज कशी जिरली करायची वटवट भारी झटपट आज कशी जिरली थंडीन बाई कुडकुडीन गिरल्यात हो शिरली थंडीन बाई अरे थंडीने बाई कुडकुडीन गिरल्यात हो शिरली. हे असे शब्द आले पाहिजेत नाही मी तुम्हाला कुत्सित उत्तर म्हटलं नाही की तुमची पहिली भाग आहे ही ह्या अंगामधली पहिली भाग आहे. देवा शपथ सांगतो तुला काही साधा शपथ घेऊन सांगतो मी तुम्हाला तिरस्काराने किंवा कुत्सित उत्तर नाही म्हटलं की या अंगामधली भुवांची आमची पहिली भाग आहे माझी 21वी भाग आहे एकापासून 21 तो पुण्याचा भाग होता. तुम्ही म्हणाला 25 भाग करून दाखवे बुवा तेच तर पाहिजे कलगीतराला उत्तर दिवस आलेले आहेत आणि तुमच्यासारखे महामेरू या क्षेत्रातले ते आले पाहिजेत बाहेर झाला पाहिजे. मी तुम्हाला अजिबात काय वाटत. दुसरी गोष्ट शाहिरांनी आमच्या गवळीचं उत्तर दिलेलं आहे ते बुवा आम्ही काय विचारलं की मुरलीचा आणि राजाचा संबंध काय नातं काय विचारलं होतं तुम्ही भावत गेला एवढं भाव नका ते नेमका पाऊस आला त्यात तुम्ही भावला काय म्हणतो तर हिच्या केसामध्ये गजरा अहो पोरगी बघायला गेलं लग्नाचा विषय पण तर कसा विषय आहे बघा लय वकाळ दिस म्हणून कोणी हात बिघडीना जाडीवर शोभना वर्गा गेला म्हणतात पोरगी चांगली आहे शिकलेली बाप आहे पण ही जाड आहे जरा जाड मित्रांनो लय जाडी आहे बोवाला काय म्हणतात आमच्या जड्यावर मावळे आहेत त्या सोबत मावळे आहेत त्यांना काय म्हणत काय म्हणतो लय वकाळ दिस म्हणून कोणी हात बिघडीना कोणी वकाळ दिस म्हणून कोणी हात बिघडीना लय जाडीवर शोभना म्हणून तुझं लगीन होईना लय जाडीवर शोभना तुझं लगीन होईना लय वकाळ दिस म्हणून लय वकाळ दिस म्हणून कोणी हात बिघडीना लय वकाळ दिस म्हणून कोणी हात बिघडीना लय जाडीवर शोभना म्हणून तुमचा लगीन लागला बघा नाव आहे पण प्रेमाचे
बारी लांबरे बघा सन्मानाची बारी आहे. ओढी गावचे माजी सरपंच श्री वसंत डोलू जगन माऊली व्यास कल्तुरेवाले साहेब यांना 500 रुपयांचं पारितोषिक. आधी प्रियंका मॅडमने 2 फरमाईशला हे तरी पूर्ण करूया. आई काय काय हो देतो ते सांगतो काय काय. आणि या ठिकाणी आमची माऊली आमचे झोरे बंधू यांचं म्हणणं काय गजल म्हणतं काय ना गजल म्हणायचं ना मी गायलो होतो. माऊली आपले झोरे माऊली संतोष झोरे माऊली 200 रुपये पारितोषिक. आधी लेख सुखाचं नंदनवन लेख तुळ सरुंदावन लेख सुखाचं नंदनवन लेख तुळ सरुंदावन लेख टिपुराचं चांदण लेख गारव्याचं चंदन 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 लेख सुखाचं नंदनवन लेख तुळ सरुंदावन लेख सुखाचं नंदनवन लेख गारव्याचं चंदन लेख टिपुराचं विचार हा किती आहे इत काही नाही बरं देणारा आहे ना आपला लंबोदर काढवड करून सारी करतो मी सोया 2 वर्षासारखं मातर सजू दे घर सांग चल काय काय गाये गणपतीला तुझा गौराईला संतोष झोरे माऊली आणि आमच्या नरेंद्र महाराजांच्या परमार्थातले अनेक मंडळ आलेले आहेत. तर गड्यामध्ये बालपणी फरमाईश आहे आमचे बंधू आमचे भाव आमच्या मंगेश बुवांचे भावजी. तर धर्माचार्य जगद्गुरू आमच्या कोकणचा भाग्य विश्वामध्ये हा परमार्थ इतका काम करतोय. आमच्या हिंदू धर्मामधून जे बाहेर गेले होते त्यांना परत एकदा त्या धर्मात आणण्याचं सगळ्यात मोठं काम आणि त्याच्यानंतर वैज्ञानिक जे शैक्षणिक आहे सामाजिक आहे या पर्यावरणाच्या दृष्टीने जे आमच्या नाणिक धिपती यांनी जे कार्य केलं आहे काय म्हणतोय धर्माचार्य जगद्गुरू दिला सुखाचा मार्ग जाणी मंत्र गणी गण गणात बोलते दिला नरेंद्र महाराजांनी 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 धर्माचार्य जगद्गुरू दिला सुखाचा मार्ग जाणी धर्माचार्य जगद्गुरू दिला सुखाचा मार्ग जाणी दिला नरेंद्र महाराजांनी जागादेव प्रसन्न होडी कोडवाडी या संघाचे कर्णधार रुपेश गोतवडे माऊली ऋषिकेश गोतवडे माऊली सुरेश परशंकर माऊली राहणार विरार घासकोपे 200 रुपयाचा पारितोषिक. तर काय म्हणतोय गणा माझ्या बालपणी होत्या वाटार वळणी कोसो बैल दूर चालूनी दगड खोटे काट्यातुनी त्या वाटेने माझ्या वडिलांनी त्या वाटेने माझ्या वडिलांनी आणि तुला गडा माझ्या बालपणी होत्या वाटार वळणी
लवकर जायचं दारापाशी तर आमच्या सुधाकर गावडकर भाऊ आमचे भोसले बसू आहे त्यांनी सांगितलं आणि रामचंद्र घाडेकर भावांना ह्या कसं असतं की एक कोणतरी हिरो असतो मागे कोणतरी डायरेक्टर असतो संगीतकार असतो आणि त्याप्रमाणे आमच्या घाडेकर भाऊंच्या पाठी खंबीर साथ होऊन उभे राहिले आमच्या गोवाकडे सुधाकर गावडकर भाऊ त्यांचं निधन झालेलं आहे एक श्रद्धांजली गीत जातं झिंबरवाडी पालशेटा त्यांचा तालुका गुहागर झिंबरवाडी पालशेटा त्यांचा तालुका गुहागर होते वैभव जाखडीचे होते वैभव जाखडीचे सुधाकर गावडकर होते वैभव जाखडीचे सुधाकर गावडकर बंधुराजे ज्यांना कोणाला नाचायचं असेल आरतीला यायचं आहे आरतीला नाचायचं आहे पोरांनो आमच्या प्रतिस्पर्धी शाहीर सोबत बुवा जगडा बुवा आरतीला होय लगेच बोला हा हा उंदरावर